ते आल्यानंतर चक्कर आल्यावर शिक्का झालं ते खरंच आज वाढदिवस कठीण असतं अशा दिवशी बोलणं आम्हा लोकांना एवढं कौतुक एवढे मराठीतले विशेषण हे सगळे शब्द बसवतानाही कठीण झालं वि.स. खांडेकरांचं एक पुस्तक वाचत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली या मुद्द्यात सुरुवातीला नमूद करतो ना ते म्हणाले हार घातले एकदा हार घालणारा असंच हार घालत नाही हारात फुलं असतात ना तशा त्याच्या समस्या असतात घे बाबा त्यातलं सोड हार घाल अनेक शब्द वापरतात ते तुम्ही चढून जाऊ नका वाह माझ्याबद्दल किती बोलले सगळे आमदार सगळे नेते किती कौतुक केलं याने भारावून पण जाऊ नका तुम्ही फार मोठे आहात तसं समजू नका आत्मपरीक्षण करा खरंच जगदार असे म्हणाले मी तसा आहे का आमचा सामंत साहेब बोलले उदय सामंत तसं मी आहे का काम करतो का वागतो का हे आत्मपरीक्षण करावं आणि पुढे जावं आता पुढे जायला माझ्यासमोर माहीत आहे त्यामुळे इथे बाकीचं बोलणं सुरुवात करतो असं मी आहे की आत्मपरीक्षण करणारा मी अनेक भाषण अनेक कौतुक अनेक सत्कार बाळासाहेबांचं मोठ्या लोकांचं तर्फे केलंय तर मी असाच आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो सुरुवातीला नंतर कदाचित राहून दे मी मुख्यमंत्री झालो आणि कोल्हापूरच्या देवीकडे गेलो देवीजवळ उभा राहिलो मी पत्नी आम्ही नमस्कार केले नमस्कार केल्यानंतर असं मागे वळलं 40-50 पत्रकार होते साहेब तुम्ही देवीला काय सांगितलं काय मागितलं मी म्हणालो एक तर तुम्हाला एक सांगतो मी मागायला आलो नाही आभार मानायला देवीची की जो काही मुख्यमंत्री झालो ते देवीमुळे झालं नाही आभार मानायला आलो या आयुष्यात मला देवानी जेवढं द्यायचं तेवढं दिलंय मागण्यासारखं काय नाही मात्र एकच सांगितलं देवीला देवी माझ्यातली माणुसकी कायम ठेव तुम्ही माझे विचार माझा कार्यक्रम पाहता मी धन्य झालो मला जोश येईल उत्साह वाढेल याहीपेक्षा काय करता येईल का हे पाहिजे आज या कार्यक्रमाला कार्यक्रम ज्यांनी केला त्यांनाही मी धन्यवाद उपस्थित राहिले मुलगा कितीही मोठा झाला ना तर आईवडिलांसाठी मुलगा तो तसं माझ्या उजव्या साईडला जे काय बसले डाव्या साईडला काय आहेत माझी मुलं दोन्ही सोडून ते माझ्या समोर मोठे झाले मला वाटतं की आपल्या मुलांप्रमाणे त्यातला उदय सामंत त्याचप्रमाणे आमचा शेखर निकम त्याचप्रमाणे प्रमोद जटार काय सुभाष बणे काय आमचे निलेश नितेश त्याचप्रमाणे सदानंद चव्हाण साहेब राजू माडेची राजेश सावंत जिल्हाध्यक्ष आणि श्री राहुल पंडित मंचकावर बसलेले सर्व मान्यवर सर्वच मान्यवर नाव घेतलं तर नितेश घड्यातला काका राष्ट्रवादीचा आहे आपल्याकडे आलाय तो आपल्या ताब्यात थांबून सांगितलं थांब कारण मर्यादित बोला बरेच कार्यक्रम आहे या सर्वांनी जे काय बोलले आहे तो त्याच्या मनाचा मोठेपण आहे बांधवांनो भगिनीनो आणि मित्र त्याच्या मनाचा मोठेपण आहे मला राजकारणात आलं अवघ्या वयाच्या चुकीचं आहे अवघ्या 15 वर्षात आलो मी चेंबूरला राहायचो शिवसेना तेव्हा 1966 जन्माला आली आणि मुंबईत एक वातावरण नवीन चालू झालं मराठी माणसासाठी शिवसेना आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना महासत्ता
15 वर्षाचा होतो. सगळे मित्र म्हणाले चला आपण दादरला जाऊ, सभासद होऊ. मला तर कोण घेणार नाही, मी 15 वर्षाचा, 18 लागतात. ठीक आहे, अनेक जण झाले. चेंबूरच्या आमच्या परत क्लासेस मध्ये मेंबरशिप सुरू झाली. मी असा उंच माझ्या मित्राला घेतलं आणि क्लासच्या बाहेर गेलो. खिशातले 2 रुपये काढले, त्याला बोलले हे घे, आतमध्ये जा, तुझं नाव आता बसून तुला नाणे तू सांग, वय 18 सांग आणि ती रसीद दिली की बघ तू मला आणून दे. असा मी सभासद झाला. 18 असतानाही सभासद. अरे बाबा हे लावलंय ना ते माहिती तेव्हा मागे अडचण होते, वाकून वाकून पाहतो. संध्याकाळी हे लावायला गायडन्स लावा, थोडा सरकम ना प्लीज. असा आमदार आपलं हे झालं. मी शिवसेनेत आता थोडे वांदत का मला वाईट आहे. मी एक चिकित्सक माणूस काय प्रत्येक माझं कौतुक का चांगल्या कामाचं, चांगल्या सेवेचं. की लहान मोठी मुलं आहे ना त्याच्या जवळ का मी तो गला राहता मी काहीतरी बनलं नाही, एवढी संधवाग तो असं बन. या सगळ्या कृती आहेत ना प्रोत्साहित करून काहीतरी समाजाला देऊ करतात. चला त्या दिशेने प्रवास करूया. आता मी म्हणालो याच्यातले कोण तरी व्हा. आता चर्चा हा केलं तर माझं काय, मी केलं. ओढाओढी पाय करू नका, तो काळ संपला. आपल्या काळात एक दुसरा प्रोत्साहन, तू हो तुझं नाव येते ना, चल आम्ही साथ. आणि म्हणून आज तुझा गौरव, सत्कार, फुलं, हा शब्द सगळ्यांनी केला. माझ्याकडे नाही हो, मराठी भाषेतले तुमचे आभार. तुम्ही जे केलं त्यावर मानायला शब्द कमी पडतील अशी म्हणजे प्रामाणिक हे माझं प्रेम आहे तुमच्यावरच. तुम्ही मला ज्या श्रद्धेने भावनेने तुम्ही आला देवांच्या सहकार्याने ज्याप्रमाणे आपले विचार दिले, दादा असे दादा तसे, हे दादा असेल तसे तुमच्या सर्वांच्या सानिध्यामुळे झाले, सहकार्यामुळे झाले असे नाही. एक माणूस जीवनात यशस्वी होत नाही. कोणी राष्ट्रपुरुषांची नावं घ्या. अयोध्यातून एक फोन येतो तिथल्या मंदिरातून. एक माणूस आहे, माणूस नाही पुजारी, राणीची कैसे है वो रानी जी आपसे एक मेरा काम है, बोले ना क्या काम. मैं एक आदमी भेजता हूँ, आप उनके पास जरा मदद कीजिए. क्या मदद करना चाहिए. हमें एक मूर्ति चाहिए, श्री कृष्ण की मूर्ति चाहिए. बोला अच्छा, मेरे को फोटो डिजाइन उसको भेजो. आप भेजता त्यांच्या माणसाने व्हॉट्सअपवर पाठ. आता असं एक मी त्याला पाहिलं नाही. मी रास विचारायला विषय विचारायला कधी जात नाही, कधीच करत नाही. मला माझ्या खूप कॉन्फिडन्स आहे. मी नाही एक ती मूर्तीची प्राईस एका मित्राकडे पाठवलं, पण इसका प्राईस येणार. आता एक झाला मी समजा दिली, दुसऱ्याला काय तू मूर्ती लावतो का मंदिरात. ना मंदिरात पण हे चालतं. मी एका माणसाला या विषयावर काल विचारलं, मी काय हो तुम्ही गणपतीचं मंदिर आता उभारलं, मला बोलवत आहे. हो साहेब गणपतीचे मंदिर. मला गणपतीची आरती जे काही गणपतींनी आपल्याला विचार दिले ते लोकांपर्यंत पोहोचवता का. गणपती बुद्धीचा देव. बुद्धीबद्दल तुम्ही काय एखादी बालवाडी, एखादी शाळा काय करता का. मग गणपतीचा घेऊन फक्त नारळ पडा, आमका बरा घरांका धंदा देवाकडून काय ते शिकलं पाहिजे अशी मंदिर. हनुमानचं रामाबद्दलचं प्रेम, तुम्ही एका नेत्याचं प्रेम मनात बाळगा ना, चांगला माणूस लोक राम. हे का आपल्या कोकणात एवढी मंदिर आहे ना, पुढे वारीला किती दिवस, 7 दिवस काय तिथे होते, कुठे गेले ते.
पाठीशी आहे ना. मी लोकांवर मला मुख्यमंत्री असताना एक जण म्हणाला, साहेब वारकरी याच्यात तुम्ही शेवटी सहभाग घ्या. नाही तो मी शेवटी घेऊ. मी साहेब आम्हाला 15 दिवस झाले. कोण म्हणतो साहेब 15 दिवसात काम काय करायचं नाही. 15 दिवसात घरी गेलं 8 दिवस उकडी झोपायची आराम. काय 15 दिवसात कुठेतरी काम केलं 500 रुपये 200 रुपये ते पैसे बँकेत गेले. काहीतरी कामाला आजारपणाला मुलाच्या शिक्षणाला कशाला येतील हे आपले विचार आहे. जरा रत्नागिरीकर तुमचा तालुका तुमचा गाव जिल्हा हा महाराष्ट्र समृद्ध आहे. मराठी माणसाचे उद्योग धंद्यातली काम धंद्यातली टक्केवारी वाढू द्यावं त्यासाठी प्रयत्न करा. आपल्या माणसाला मोठं करा. कोणी असो आपला म्हणजे घरात त्या नसला बाहेरचा असला तरी करा. शेवटी त्या कोकणाचं भलं करणार आहे. त्या इथे बसलेले सगळे आहेत ना कोणालाही काय मिळालं तो कोकणाला कोकणाच्या देवाला जाऊन आरोप करणार दुसरीकडे नाही. काय झालं माणसंही बदलत असते. आपल्याच बदल होऊ नये एवढं मी पाहत नाही. प्रेमात काय फरक पडणार नाही. तसंच हे विरोधात होते माहिती फोन तू कसा आहेस घरी करते मी नाही फोन विचार बांधव. रत्नागिरी सिंधुदुर्ग 2 जिल्हे महाराष्ट्राच्या नकाशा. मी या दोन्ही मधला बहुतांशी भाग माझ्याकडे आहे. मी खासदार आहे. मी कोकण म्हणून काम करतो महाराष्ट्र म्हणून काम करतो तर देश पातळीवर काम. आपल्याला वाटतं आमचा कोकण विकसित व्हावा समृद्ध व्हावा. आर्थिक परिस्थिती आमच्या लोकांची सुधारावी चांगली असावी. आम्ही मध्यम वर्गापर्यंत पोचावं आणि श्रीमंतीकडे वाटचाल करावी. समजून त्यांचं कार्यपद्धतीत माहिती काही नेते त्यांना काय मिळाल्याशिवाय लोकांचं हित किती असो ते नाही कळून देत नाही. ते म्हणाल नाही 3 लाख कोटी खर्च होणार आपल्या जिल्ह्यात. हजारो कामगार हेल्पर पासून स्वीपर पासून सुपरवायझर क्लेरिकल पासून मॅनेजर पर्यंत ही पद आपल्याकडे निर्माण होणार. आपली मुलं झाली म्हणून त्यासाठी प्रयत्न करा. मी तुम्हाला हे सांगायला आलोय. आपल्याकडे उदय सामंत उद्योग मंत्री आहे. त्यांनी सांगितलं भविष्यात काय काय येणार आहे काय काय येणार. मग आपली तयारी नको का तशी पदाप्रमाणे शिक्षण घेणारे युथ तरुण तरुणी तसे शिक्षण संस्था याव्यात तशा आपल्या मुलांना प्रोत्साहित करा. द्या इंजिनिअरिंग द्या जा ITI जा वेगळ्या क्षेत्राकडे बोट दाखवायचं तुम्ही जा. जबरदस्त लोकांकडे आहे. काय असं करतात त्यांच्याकडे पैसे येतात काय असं आपण करत नाही की आपण थोडे श्रीमंत नाही. ते कामच करतात. गाडी माल विकताना त्याला लाज नाही वाटत काय म्हणतील कमीपणा. आपला मुलगा एखाद्या कोंबडीच्या दुकानावर विकायला बसत नाही चहाच्या जस्टॉल असला बसत कॉलेजला जातो ना काय म्हणतील कॉलेजमध्ये अरे काय त्या चहाच्या पैशानेच कॉलेज फी वाटतो ना तू लाजतो कशाला. याबद्दल केलं पाहिजे. श्रीमंतीला आमंत्रण देणं त्यासाठी कष्ट घेणं परिश्रम करणं हे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकांचं कर्तव्य आहे. अनुकरण करावं म्हणूनच मी आज तुम्हाला भेटायला. सरकारी फुलं आहे मला माहिती मी सांगितलं फुलांचा अर्थ सांगितलं. फुलाचा आनंद होतो पाहून म्हणून टाकतात मारतो अग्रणे काय विषय काय इथे पेपर संपतो तो काय विचार देतात तसं इथे चरस गांजा इथे पकडला पटला बातमी ठळक पोलीस काय कारवाई करतात. मग सगळ्यांना सांगितलं हे संपवा आपला समाज संपवा. आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग तुम्ही संपवणारच. चरस गांजा आणि ब्राऊन शुगर पिढी बर्बाद करतात आणि देश बर्बाद झाले.
शाळा कॉलेज आवारा एजंट पोचले बघा रत्नागिरीला पोलिसांना सांगा बाकी मी सगळं माफ करीन मी का असते जोक झाला का हे करू देऊ पोलिसांनी दखल घ्या या माझ्या वाक्याची आणि करा बंद असो